नमस्कार मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? असायलाच पाहिजे. आजचा ब्लॉग आहे आपला शेतीविषयी. आज गव्हाला एक एक महिना 4 दिवस पूर्ण झालेले आहेत आणि तिसरे पाणी चालू केलेले आहे आपण मित्रांनो. गहू आपण कोळपून घेतलेला आहे. 7 ते 8 दिवस कोळपून झालेला आहे आणि तो आपण दुपारती धरायला लागल्यामुळे पाणी धरलेलं आहे. गव्हाला आपण युरिया, झिंक आणि घटक बॅग हे मिक्स करून टाकलेलं आहे. आज आपला गहू 1 महिना 3 दिवस पूर्ण झालेले आहेत गव्हाला. त्यामुळे पाणी तिसरे चालू केलेलं आहे गव्हासाठी. गहू कसा दिसत आहे मित्रांनो बघा. आपला गहू आहे हा मुकुट हे वाण आपण पेरलेलं आहे. हे वाण आपण एकरी 40 kg पेरलेलं आहे. गहू हा भारताचं प्रमुख रब्बी पीक आहे. हवामान थंड मध्यम तापमान 15 ते 25 सेल्सिअस चांगलं असतं. पावसाळी प्रदेशात पाणी व्यवस्थित निकास होणारी जमीन आवश्यक असते. जमीन हलकी मध्यम उपजाऊ पीएच 6.6 ते 7.5 असलेली असावी जमीन. बियाणे गहू आपला कसा आहे मित्रांनो सांगत चला कमेंटमध्ये. गहू हे भारताचं प्रमुख रब्बी पीक आहे. मुख्यतः उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा, मध्य प्रदेश व महाराष्ट्रात घेतलं जातं. चांगल्या उत्पादन घेण्यासाठी योग्य जमीन, बीज, पाणी व पोषक तत्वाची काळजी घ्यावी लागते. जमीन व हवामान. गहूला चांगला निचरा होणारी उपजाऊ हलकी मध्यम काळी जमीन असायला पाहिजे. तापमान 15 ते 25 सेल्सिअस असताना अंकुरण चांगलं होतं, तर 30 सेल्सिअसपेक्षा जास्त तापमानामुळे दाणे भरताना समस्या येऊ शकते. बीज व पेरणी. सुधारित रोगप्रतिकारक बीज जसे HD 2967, पुसा तेजस वापरावं. बीज दर सामान्य 100 kg हेक्टर ड्रिलिंग असतो. पेरणीचा आदर्श वेळ उत्तर भारतात ऑक्टोबर-नोव्हेंबर, दक्षिणेत सप्टेंबर-ऑक्टोबर आहे. 20 ते 22.5 cm रॉ स्पेसिंग ठेवावे. सिंचन. गव्हाला 6 ते 8 वेळा पाणी द्यावे लागते. विशेषतः CRI क्राऊन रूट इनिशिएशन स्टेज, टिरलिंग, जॉइंटिंग, फ्लॉवरिंग व दाणे भरताना पहिलं पाणी पेरणीनंतर 8 ते 10 दिवसांनी द्यावे. गव्हाला खत व्यवस्थापन कसं आहे बघा मित्रांनो. नायट्रोजन 120 ते 150 kg हेक्टर द्यावे. फॉस्फरस 60 kg हेक्टर. पोटॅश 40 ते 50 kg हेक्टर. नायट्रोजन 2 भागात पेरणी नंतर द्यावे. कीड रोग नियंत्रण. आता गव्हावरती कोणते कोणते कीड रोग असतात बघा. मावा, रस्ट, तुडतुडा यासारख्या रोगांसाठी रोगप्रतिकारक किस्म व इंडस्ट्री पेस्ट मॅनेजमेंट IPM वापरावं. मित्रांनो, हे सर्व गव्हाला प्रोसेस करावी लागते बघा. कोळपणी पूर्ण झालेली आहे मित्रांनो आणि गव्हाला आपण आता पाणी दिल्यानंतर 3 ते 4 दिवसानंतर तणनाशक हे औषध फवारणी करणार आहे. तणनाशक वेस्टा हे औषध मारणार आहे. कोळपणी केलेली आहे तरी भुंड्यावरचे तण हे राहिलेलं आहे. त्यामुळे आपण त्याला कोळपणी केल्यानंतर
पाणी दिल्यावरती 3 ते 4 दिवसांनी आपण तणनाशक ही फवारणी करणार आहे वेस्टा. ती फवारणी झाल्यानंतर तणनाशक फवारणी झाल्यानंतर आपण 2 दिवसानंतर 1261 विद्राव्य खत आणि एक आपण मव्यासाठी आपण एक अळीनाशक घेणार आहे रोगर आणि एक टॉनिक आपण घेणार आहे बायोविटा एक्स. हे 3 घटक आपण घेणार आहे आणि त्याची एक फवारणी तणनाशक मारल्यानंतर 2 ते 3 दिवसांनी ते आपण टॉनिक फवारणी करणार आहे मित्रांनो. त्यानंतर रिझल्ट काय येईल ते तुम्हाला आपण शेअर करतच राहणार आहोत मित्रांनो. हा आपला गहू आहे, पूर्ण 40 किलो गहू आपण पेरलेला आहे. कसा मित्रांनो दिसतोय आपला हा 1 महिना 4 दिवसाचा गहू आहे बघा मित्रांनो. हा कसा दिसतोय तो पण तुम्ही सांगत चला, काय कमेंट, काय गव्हामध्ये काय प्रॉब्लेम आहे का, काय अजून प्रोसेस करावी लागेल हे सांगत चला मित्रांनो. आपला गहू आपण हा मोठ्या ट्रॅक्टरने पेरलेला आहे. 575 इवो महिंद्रा ह्या ट्रॅक्टरने पेरलेला आहे. हा गहू आपण 6 फणी आहे. गव्हातील अंतर हे 12 इंच आहे आणि हा पेरणी केलेला आहे. आपण काय टोकन यंत्राने काय पेरलेला नाही. आपण हा ट्रॅक्टरद्वारे पेरलेला आहे आणि बुंड्यावरती गहू काय टोचलेला नाही मित्रांनो. आपण हवा खेळती राहावी बियाणं मध्यम पेरलेला आहे. जास्त खूप दाट पण नाही गहू, हा खूप पातळ पण नाही. हा मध्यम प्रकारचा गहू आहे. त्यामुळे हा गहू कसा आहे मित्रांनो, व्यवस्थित दिसतोय का बघा. 1 महिन्याचा गहू तुमच्या इकडं कसा आहे आणि हा कसा आहे, हा आपल्याला कमेंटमध्ये शेअर करत चला मित्रांनो. तुमच्याकडची बी माहिती शेअर करत चला. कोणकोणते खते वापरले आहेत, कोणकोणते टॉनिक दिलेले आहेत, तणनाशक कोणतं मारलेलं आहे, हे पण आपल्याला शेअर करत चला मित्रांनो. एकमेकास सहाय्य करू. सहाय्य केल्याशिवाय शेती विभागात काही समजत नाही मित्रांनो. तुम्ही काय प्रोसेस केलेली आहे गावाला, दुसरं काय अजून केलेलं आहे, हे एकमेकास कळाल्याशिवाय काही समजत नाही मित्रांनो. हे बघा आपल्या बोरचं पाणी आहे, 2 इंची पाणी आहे. ते आपल्याला हे 1.5 एकर रान आहे, 60 गुंठे रान आहे. ते 4 दिवस आपल्याला भिजवायला लागतात. आमच्या इकडे लाईटचा काही सकट प्रॉब्लेम नाही. लाईट आम्हाला कंटिन्यूज 8 तास लाईट असते. काही प्रॉब्लेम झाला तर एखाद्या दिवशी 1 मिनटभर जाऊ शकते, त्याच्या व्यतिरिक्त लाईट जाऊ शकत नाही. लाईटीकडून शेतकरी वर्ग अतिशय खुश आहे आणि ह्या वर्षी थंडी गव्हाला एकदम पोषक वातावरण गव्हासाठी आहे. खूप जास्त प्रमाणात थंडी पडलेली आहे. त्यामुळं गहू ह्या पिकास अतिशय मोठ्या प्रमाणात बोध पडत आहे. त्यामुळं गहू हे पीक चांगल्या प्रकारे आलेलं आहे आणि इथून पुढे आपल्या चॅनलवरती नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहण्यास मिळणार आहेत. आपलं चॅनल शेखर देवकर गावाकडील करामती हे चॅनल आहे. पहिल्यांदा मित्रांनो सबस्क्राईब करून घ्या चॅनल आपले. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. असेच आपल्या चॅनलवरती नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहावयास मिळतील.